मी आता आलो आहो माझ्या गावच्या या स्मशानभूमीमध्ये। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की ही स्मशानभूमी याआधी 2 महिन्याच्या आधी इथला परिसर कसा होता तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघा। श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी झालेला आहे आणि आत्ता या क्षणी ही पूर्ण तुम्ही आमच्या इथली स्मशानभूमी बघू शकता की कशा पद्धतीने सुंदर स्वच्छ आणि झाडांनी नटलेली आहे झालेला आहे। आणि या ठिकाणी झाडं लावल्याच्या नंतर त्या झाडांचं संगोपन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी आपण गावातल्या प्रत्येक माणसांनी यावं आणि या झाडांना जे काही संगोपन आहे त्यांना पाणी देणे आहे, त्यांचं कटिंग करणे आहे, त्यांना कुंपण करणे आहे, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावं। कारण आज या झाडांची जर काळजी आपण घेतली तर भविष्यात आपण ते झाडं आपल्याला एक चांगलं आरोग्य, चांगलं शुद्ध ऑक्सिजन ज्याच्यामुळे मिळतं ते या झाडांमुळेच मिळत असते। म्हणून आपण या झाडांची काळजी घेतली पाहिजे। या ठिकाणी माझे सहकारी म्हणून, माझे मार्गदर्शक म्हणून आपण व्हिडिओमध्ये बघत आहात मामाजी, पुरुषोत्तम मामाजी सुद्धा माझ्यासोबत आहे। ते सुद्धा ज्याला आपल्या गावाचं महत्त्व कळालं, ज्याला आपलं गाव आपण कसं ठेवलं पाहिजे, आपलं गाव आरोग्यमुक्त, स्वच्छ, गाडगेबाबांच्या विचारातलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातलं गाव तयार करता आलं पाहिजे। आपण बघून राहिलो की या ठिकाणी बघा ते आवड असायला पाहिजे प्रत्येक माणसाला की आपण आपल्या गावामध्ये कुठेतरी एक हात मदतीचा दिला पाहिजे। आज आपण आपल्या गावच्या स्मशानभूमीत आहोत। माझे मित्र हितेश दादा बनसोड त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की मेल्यावर खांदा देण्यापेक्षा आपण जर जिवंतपणी मदतीचा हात दिला तर खूप चांगलं राहील। मेल्यावर तर खांदा प्रत्येक माणूस देतो, पण जिवंतपणी आपला हात कुठंतरी चांगल्या सत्कार्यात लागला पाहिजे, लोकांच्या मदतीत